हा येतोय येतोय. गुड मॉर्निंग. हा खूपच पाऊस झाला असं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय. तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्युअस ह्याच्यातच आहे. हा 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 एकच गावाचा फक्त संपर्क तुटलेला. बरं. खंडेश्वर तिथे अभिषेकांपासून त्या केल्या. आणि तिथे किती लोकसंख्या आहे? केवढं गाव आहे ते? एक साधारणतः 2000 लोकसंख्येचं गाव आहे. छोटं गाव. अच्छा बरं बरं. तसं मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का? म्हणजे फोन बिन लागतायत का? तिथे जाणार दोन्ही रस्ते ते पाण्याखाली आहेत. नाही, नाही. सेफ उंचावर आहे. अच्छा आपल्याला नाही पण म्हणजे मोबाईल वगैरे संपर्क असतो हे होतो. मोबाईल सुरू आहे. बरं. सरपंचांच्या रात्रीपासून कॉन्टॅक्ट होत आहे. बरं बरं. त्यांनी ऑलरेडी काम जसं नाल्याजवळचे जे घरं होते त्यांचे त्याच्यातले लोकांना त्यांनी ऑलरेडी शिफ्ट केलंच होतं. बरं बरं. तिथे पीएचसी आहे आमच्या ते. बरं बरं. मध्ये शिफ्ट केलं लोकांना. तसं बाकी काही प्रॉब्लेम नाही तिथे गावात. रात्रभर ते चालतं. आणि बाकी कशी परिस्थिती आहे सगळीकडे? बाकी सगळी व्यवस्थित आहे. जे फक्त दोनच तालुके म्हणजे एक नांदगाव खंडेश्वर आणि थोडासा चांदूर रेल्वे दोनच तालुक्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाली. बाकी 12 तालुक्यांमध्ये काही विशेष असेल बरं बरं. काळजी घ्या सगळ्यांची. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं. ओके. आणि काही लागलं तर फोन करा प्लीज. जी मॅम. ओके. थँक्यू.